टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे फ्रायडे आणि आता आमचा नाश्ता झाला आहे. पोहे बनवले होते मी नाश्त्यासाठी. विशाल झोपत होतं तेव्हा मी त्याला विचारलं विशाल नाश्ता करणार होता. हा बोलला मी पोहे केले आणि आता उठतच नाही आहे. मग मायराने मी नाश्ता करून घेतला, तो जेव्हा उठेल तेव्हा करेल नाश्ता. आणि आता कपडे धुवून घेतलेत, बादले कपडे होते ते धुतले. पाणी आलं आहे म्हणून पाणी भरते. बट मी बादली वगैरे भरून ठेवते कारण कधी काय जाईल सांगू शकत नाही. पाणी मायराचे कपडे धुतली होती सगळी नवीन, त्यामुळे ते घडे घालायचे म्हणून काढून ठेवलेत. बघा इथे अजून वरती पण कपडे ती पण काढायचे. ऊन आले म्हणून पापड वाळत घातलेत. म्हटलं एकदा ऊन अजून लागू दे म्हणून आता मी झाडांना दिवाबत्ती पण केलेली आहे ऑलरेडी. आता फक्त जेवण आणि हे राहिलं, लादी राहिले. लादी म्हटलं कपडे सुकत घालून झालं पुसते म्हणजे ओलं होणार नाही. पापड घातलेत म्हणून मी थोड्या वेळ थांबलं, म्हटलं अर्धा तास तरी पापडाला ऊन भेटू दे, मग नंतर मी कपडे सुकत घालेन. ऊन खूप लागतं आहे या गॅलरीत. टॉवेल हे तुळस आहे झालं. आणि इथे मी गवती चहा लावला आहे कारण की गवती चहा लागतो विशालला चहासोबत. मग विकत दररोज आणण्यापेक्षा म्हटलं लावलेला बरा. तर असं शेते झाडं लावले काढते, मग घड्या वगैरे घालून मग लादी पुसते. मग घड्या वगैरे घालून मग लादी पुसते. बंद करते. अजून जेवण बनवायचं आहे, चहा बनवायचं काय सुचत नाही आहे. हा विशाल जर बोलला असता ना मला नाश्ता नको आहे तर मी आणि मायराने बिस्किट खाल्लं असतं, नाही तर चहा पिलो असतं फक्त. तो बोलला पोहे बनवल्याने आता उठतच नाही. आता ते पोहे पण शिळे राहणार, सगळंच हे राहणार. तर थोडेच केलं होते नशीब तेवढं. आता काय खरं नव्हतं माझं. तेच भांडी घासते, एवढी पाणी आले तर पटपट. चल पटपट आता भांडी घासून घेते. भांडी आमची नाश्त्याची आहे, मायराची माझी आणि चहाची. तरी पण निघतातच भांडे. आमच्या मॅडम काय करतात, मायरा एक पाणी प्यायला एक ग्लास घेते आणि परत तिला तो ग्लास लागत नाही, डायरेक्ट बेसिनमध्ये टाकून देते. मग परत तिला ती दुसरा ग्लास काढते पाणी प्यायला. मग मी ग्लासच जास्त घेते. आणि विशालचा टिफिन सकाळी आला तरी मायराला आंघोळ घातली आणि ती खाली गेली. मला बोलली मम्माकडे चालली आणि मम्मीला वाटलं वरती येते घरात. तर ती कडी उघडून मम्मी कपडे धुत होती आणि मी पण कपडे धुत होती. मला बोलली मम्मा मी मम्मीकडे चालले गेली. म्हटलं ठीक आहे जा. आपण ती खाली मम्मीकडे ना आता डायरेक्ट कडी उघडून खाली गेली खेळायला. आता आल्यावर आवाज देते पण ते बघते हसते. तिला माहिती आता एकदा घरात आले की परत खाली सोडणार नाही. म्हटलं खेळू दे जोपर्यंत पाणी काम होत आहे तोपर्यंत. मग तिला वर बोलत आहे. मी बोलली होती मगाशी नवीन कपडे सगळे हे नवीन आहे तिचे, म्हणजे 1 वर्षाचे 2 वर्षाचे असे. तर मग ते आता बॅगेत भरते कारण ती कधी कपडे घालत नाही, एवढे जड चावतात म्हणून आता. आणि तिचे काल बुटं वगैरे पण धुतली होती, ते पण ठेवते कारण की तिला ती बुटं दिसली नाही. नवीनच चप्पल घालते, जुनं काही घालतच नाही. त्यामुळे मग ते पण बॅगेत भरून दुसऱ्या बॅगेत भरून ठेवते. एवढ्या फ्रॉक येत नाही तिच्या अशा जडजड की त्या घालतच नाही आहे ती कधी. आता त्या भरून ठेवते म्हणजे वर पसारा पण वाटला आहे आणि ती घालत पण नाही, तर मग त्याचा काही उपयोग पण नाही आहे. म्हटलं कोणाला तरी देईल, नाहीतर मग तसंच ठेवेल. हे बघा हे एवढी मोठी फ्रॉक आहे. एवढी माझ्या काकीने घेतली होती तिला पहिल्या बड्डेला. मग तिने अजून एकदा 2 तास घातली. ही पण काकीने घेतलेली फ्रॉक आहे दुसऱ्या बड्डेला. घेतली होती ती पण तिने एकदाच घातली बड्डे पुरती आणि नंतर कधीतरी घातली असेल पण ते 10-15 मिनटंच, कारण की ती त्याच्यावर ती जड कपडे घालतच नाही, तिला टोचतात म्हणून. ऐकते बघ घालायची तुला हा ड्रेस. आता हा बोलते आणि घातला ना 2 मिनटात लगेच काढून टाकणार चावतं कर. टोचतो तुला
टोचतो तुला तो ड्रेस? नाही टोचत. म्हणजे किती छान आहे. नाही टोचत. मग घालूया आपण. आणि तुझे शूज कुठे आहेत? शूज हे शूज पण ठेवून देते. सगळं नवीन जे जे घेतलं सगळं ठेवून देते. घालून झालेत. आणि आता मी ते सोयाबीनची भाजी आणि भाकरी करून शिजत म्हणजे उकळत पाणी गरम करून ते मऊ झाले बऱ्यापैकी. त्याची प्युरी काढते आणि भात लावते एका साईडला. एका साईडला भात लावले की पटपट होईल. विशाल आणि मायरा होता कारण की मग म्हणजे जास्त भात लावला सकाळी संध्याकाळी शिळा पडतो. परत संध्याकाळचा भात परत दुसऱ्या दिवशी शिळा पडतो. मग आत्ताच जरा कमी लावते. एक वाटीच घेतली. कोथिंबीर कढीपत्ता कांदा टोमॅटो लसूण आलं आणि आता कोथिंबीर टाकते थोडं नॉर्मल. किचनच्या खाली झोप आले तुला? हॉलमध्ये जागा नाही आहे? नाही आहे जागा ना? थांब बाबाला सांगते. थांब तुझं नाव उठ तिथून. झोप मग एकटीच. बा Moira speaking. Oh, Moira speaking. थांब की आकर. मायरा झोपली. मायरा आणि विशाल अजून काही उठल्या नाही आहे दोघं पण. मी आता भाजी चपाती बनवणार आहे विशालसाठी. ही शेंगाची भाजी बनवणार आहे. आणि नंतर मला ब्लाऊजवालीकडे पण जायचं आहे. बघू मला तर जाणार नाही तर मग नाही जाणार. बघू काय होतं दाखवते तुम्हाला. चला इथे दूध गरम केलं. इथे चहा ठेवला. घरात बिस्किट होती पण मायराला बटर खाऊसं वाटलं. आज काय माहीत काय झालं. तिला उठल्या विशालला बोलले बाबा बटर पाहिजे. मग तो आणि विशाल तिला बटर घ्यायला गेले दोघं पण. तर मग आता आल्यावर आम्ही नाश्ता करू. मग विशाल निघेल. त्याचा टाईम झालाच आहे निघायचा. थोडा वेळ बाकी आहे. चला बघू आता काय होतं. जर केस विसरायचं गरम पण खूप होते पण एवढं वाटत नाही इकडं आल्यापासून. पण आहे बऱ्यापैकी. जायचं म्हणून आम्ही दोघांनी नाश्ता केला. इस्त्री करायची बाकी होती म्हणून त्यांनी इस्त्री केली. आणि मायराने पॉकेट घेऊन असे पैसे चेक करत होते. तिला आईस्क्रीम आणायला जायची होती म्हणून. तेवढ्यात ओम आला होता म्हणून तिला सांगत होती की त्या आईस्क्रीम आणायच्या होत्या. त्यानंतर आम्ही गोदड्या शिवायला गेलो होतो. ब्लाऊज आणि गोदडी. तर ओम आणि मी गेली होती. तर सगळं शिवायला वगैरे टाकलं. आणि नंतरला घरी आलो. खाली खेळते आहे. आणि मी आता आजी आली आता जेवायला. तर आता झाले जेवण. मम्मीने ऑलरेडी तिचं जेवण बनवलं होतं. तर आता ती आत्ताच कामावरून आली. आता फ्रेश होते. तर आता आम्ही जेवतो. मायराला पण खाल्लं घेऊन येते कारण की ती खूप वेळ झाला खाली खेळते विशाल गेल्यापासून. तिला आता खाली घेऊन येते वरती. आणि सगळी सोसायटीतली म्हणजे जास्त करून मुलं गावी गेले. मुलं आणि घरचे पण.
त्यामुळं खाली जास्त कोण नाही आहे म्हणून तिला एकटीला सोडायची भीती वाटते. ओम आहे म्हणून तिला ठेवलं आहे. आता ओम पण येईल वरती जेवायला, मग तिला आता आल्यावर आम्ही घेऊन येते वरती, मग तिला पण जेवायला देते. तर आम्ही आता जेवतो, तर चला भेटूया आपण नंतर. साबुदाणा रेडी केला, साबुदाणा भिजत ठेवला आता दिवसभर. आणि हे सगळं किचन असं घासून झालं, भांडी करता येत नाही ओमला पूर्ण. हा ओलं कर बाळा, इस्त्री नाही करायची, आपल्याला धुवायचं आता तिथे उभं राहून. त्याचं शर्ट आता मी इस्त्री करून देते. चला भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.